नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आणि परिसरामध्ये जवळपास म्हणजे 15,000 हेक्टरहून अधिक मोठ्या प्रमाणावर केळी घेतली जाते. केळी हे नाशवंत पीक असल्यामुळं आणि या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापारी नेहमी दर पडण्याचे कारस्थान करतात. आपण जर बघितलं 4 दिवसापूर्वी जवळपास 3,000 रुपये प्रति क्विंटल केळीचे दर चालू होते, पण अचानक कुठलंही कारण न देता जवळपास 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले. जवळपास 2,000पर्यंत दर खाली आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो पीक आहे हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना माल देण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर कमी मिळतात, पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर व्यापारी आजही पुढच्या मार्केटला 1700-1800 रुपयानं केळी विकत आहेत. म्हणजे 600 ते 700 रुपयाचा फरक हे पूर्ण व्यापारी कमवत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्ण लुबाडला जात आहे. 4 दिवसात काय भाव होते आता काय दर आहे? जवळपास 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर होते, 2800 ते 3,000 रुपये, आणि आज जर पाहायला गेलं तर 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटलचे दर आहेत. आत्ताच काही शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये असं कळालं की 900 ते 1000 रुपयांना सुद्धा काही लोकांनी माल दिलेला आहे. काय कारण दर घसरलं? दर घसरण्याचं कारण व्यापाऱ्यांनी असं कुठलंही सांगितलं नाही. खरं पाहिलं तर आता श्रावण महिना चालू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जे आपलं याचं मार्केट, नॉर्थ इंडियाचं मार्केट आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावर आजही मागणी आहे, पण व्यापारी विविध प्रकारे म्हणजे छुपे खर्च असतील किंवा दराचा फरक असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटत आहेत. आणि त्याच संदर्भाने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर तातडीने या विषयावर पूर्ण मीटिंग घेऊन या केळीच्या प्रश्नाला आपण पूर्णपणे हे करण्यात येईल आणि जे काही नियमबाह्य कामं चालू आहेत त्याच्यावर आपल्याला कसा अंकुश ठेवता येईल या संदर्भाने चर्चा करण्यास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मी बालाजी गणेशराव शिपरकर, राहणार आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आज माझ्या शेतामध्ये केळीची 2,000 बाग आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाव व्यवस्थित होते, जवळपास सरासरी 3,000 पर्यंत होते. तर आता यावर्षी पावसाचं बी काही नुकसान नाही, कुठलं रोगराई नाही, कुठल्याच प्रकारचं काय नसून या व्यापारी लोकांनी भाव कुठं आणून ठेवलेले आहेत, 1000-1200वर आणलेले आहेत. तर आज कुठंतरी हे थांबायला पाहिजे. योग्य जे भाव आम्हाला भेटायला पाहिजे, सरासरी 3,000 रुपये तरी भेटायला पाहिजे. व्यापाऱ्यांनी पूर्ण एकता करून भाव कमी केलेले आहेत. काय कशामुळे अंदाज? अंदाजा काहीच नाही, याचं काहीच हे लागणार. यावर्षी काही रोग नाही कुठला, काहीच नाही खरंच गडे म्हणायला. आणि पाऊस एकदम कमी प्रमाणामध्ये आहे, तरी पण योग्य ते भाव मिळत नाही. वाटते का बाजारात फळे वगैरे आले दुसरे भाव? फळाचे कुठलंच काही नाही ना. खरंच गडे म्हणायला मार्केटमध्ये कुठले फळं आलेली नाहीत, कुठली रोगराई नाही, पाऊस नाही, काहीच नसताना या व्यापाऱ्यांनी एकटा करून भाव कमी केलेले आहेत. या मार्केट कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती या विभागाकडून याला कुठंतरी थांबवायला पाहिजे. हे व्यापाऱ्याची जे मनमानी चाललेली आहे यावर कुठंतरी बंधन व्हायला पाहिजे असं मला वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.